विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील 5व्या कवितेचा म्हणजेच वन थिंग दॅट आय वंडर या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. इथे आपल्याला सुरुवातीला प्रश्न विचारला आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स. म्हणजे दिलेल्या चित्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि इथे दिलेल्या चित्रांची नावे लिहा. इथे आपल्याला 4 चित्र दिली आहेत. त्यांची नावे अशी आहेत, रेनबो, बर्ड किंवा सीगल, हनी बी आणि स्पायडर वेब. त्यापुढे आणखी एक प्रश्न विचारला आहे, मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगातील 7 आश्चर्यांची यादी करा. स्वित्झर्लंडच्या न्यू 7 वंडर्स फाउंडेशनने जगभरातील लोकांचे मतदान घेऊन त्याद्वारे 2007 साली जी नवीन 7 आश्चर्य घोषित केली आहेत त्यांची चित्रे व नावे मी तुम्हाला इथे देत आहे. ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ताजमहाल, ग्रेट वॉल ऑफ चायना, पेट्रा, कोलोझियम, माचू पिचू, चिचेन इत्जा, क्राइस्ट दी रेडीमर. ही 7 आश्चर्य कोणत्या देशामध्ये आहेत त्यांची नावे देखील तिथे कंसात दिलेली आहेत. जगातील नवीन 7 आश्चर्यांची नावे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. क्वेश्चन बी, रीड द पोएम लाऊडली विथ करेक्ट इंटोनेशन. इथे आपल्याला योग्य उच्चारांसह कवितेचे वाचन करायचे आहे. या कवितेचे वाचन केलेला एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहून घ्या, कारण आपण या व्हिडिओमध्ये फक्त स्वाध्याय सोडवणार आहोत. क्वेश्चन सी, लिस्ट द थिंग्स दॅट द स्पीकर वंडर्स अबाउट. म्हणजे इथे आपल्याला असे विचारले आहे की बोलणाऱ्याला कोणत्या गोष्टींचे आश्चर्य वाटत आहे त्यांची यादी करा. कवीला ज्या गोष्टींचे आश्चर्य वाटत आहे अशा गोष्टींची यादी मी इथे देत आहे, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. Why the world is round, why trees grow towards the sky, how cats quickly sit in laps, how whales sleep in the sea, why the sky is blue, why spiders have 8 legs, why bunnies burrow underground, why birds live in trees. कवीला पडलेल्या या प्रश्नांची मी इथे यादी दिली आहे, ती तुम्ही लिहून घ्या. क्वेश्चन डी, लुक ॲट द पिक्चर्स अँड कंप्लीट द सेंटेन्सेस. इथे आपल्याला काही चित्र दिली आहेत, त्या चित्रांची नावे दिली आहेत व पुढे एक शब्द दिला आहे जो त्या चित्राचे वर्णन करत आहे. तर आपल्याला इथे पहिले चित्र दिले आहे कोळशाच्या तुकड्याचे, त्याचे नाव तिथे दिले आहे कोल आणि त्याच्याशी संबंधित शब्द पुढे दिला आहे ब्लॅक. आणि इथे एक प्रश्न विचारला आहे, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय कोल इज ब्लॅक. अशाच प्रकारे आपल्याला उरलेल्या 4 चित्रांचे सुद्धा प्रश्न तयार करायचे आहेत. पहा, मुंगीबद्दल आपण असे लिहूया, अँट स्मॉल. वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय अँट इज सो स्मॉल. त्यापुढे चित्र आहे ऊसाचे म्हणजे शुगर केन, तिथे आपण लिहूया स्वीट आणि प्रश्न तयार करूया, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय शुगर केन इज सो स्वीट. त्यानंतर चित्र आहे टॉर्टॉईज म्हणजे कासवाचे, इथे आपण लिहूया स्लो आणि प्रश्न असा तयार करूया, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय अ टॉर्टॉईज इज सो स्लो. आणि शेवटचे चित्र आहे बर्फाच्या तुकड्याचे, इथे आपण शब्द लिहूया कोल्ड आणि प्रश्न तयार करूया, वन थिंग दॅट आय वंडर इज व्हाय आईस इज सो कोल्ड. अशा ह्या चित्रांच्या आधारे आपण काही प्रश्न तयार केले आहेत. पुढील प्रश्न आहे क्वेश्चन ई, रीड द फॉलोइंग लाईन केअरफुली. म्हणजे पुढे दिलेल्या ओळी लक्षपूर्वक वाचा. हा व्याकरणाचा भाग असल्यामुळे तुम्ही तो लक्ष देऊन ऐका. बिझी बीज बज इन द गार्डन असे हे वाक्य आहे. द वर्ड बिझी, बीज अँड बज begin with the same sound B. Pretty pink flowers bloom in spring.
पी साऊंड इज रिपीटेड. म्हणजे इथे आपल्याला एक ओळ दिली होती, बिझी बीज बज इन द गार्डन, आणि याबद्दल असे सांगितले आहे की बिझी, बीज आणि बज या शब्दांची सुरुवात बी या ध्वनीने होते. आणि पुढे एक वाक्य आहे, प्रिटी पिंक फ्लावर्स ब्लूम इन स्प्रिंग. यामध्ये पी हा साऊंड पुन्हा पुन्हा उच्चारलेला आहे. तर यातून आपल्याला काय सांगायचे आहे, इथे आपल्याला ओळख होत आहे इंग्रजीतील अलिटरेशन या अलंकाराची. अलिटरेशन म्हणजे काय? अलिटरेशन इज अ रिपीटेशन ऑफ कॉन्सनंट साऊंड्स ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स व्हेन 2 or more words together begin with the same sound. It is called alliteration. यालाच मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असे म्हणतात. याचा अर्थ असा असतो, शब्दांच्या सुरुवातीला व्यंजनांच्या ध्वनीची किंवा अक्षरांची होणारी पुनरावृत्ती म्हणजेच अनुप्रास अलंकार होय. जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकाच ध्वनीने किंवा एकाच अक्षराने सुरू होतात तेव्हा तेथे अनुप्रास हा अलंकार होतो. आपण जेव्हा याची अधिक उदाहरणे पाहू तेव्हा आपल्याला हे अधिक जास्त लक्षात येईल. पहा, पुढे प्रश्नच दिलेला आहे, क्वेश्चन F. फाइंड ॲन एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन फ्रॉम द पोएम. म्हणजे ह्या कवितेमध्ये दिलेले ॲलिटरेशन या अलंकाराचे उदाहरण सांगा. तर पहा, इथे उदाहरण असे आहे, ब्युटिफुल बनीज इन द बरो. या वाक्यामध्ये ब्युटिफुल, बनीज, बरो या 3 शब्दांची सुरुवात बी या ध्वनीने झालेली आहे. म्हणजे इथे ॲलिटरेशन किंवा अनुप्रास अलंकार तयार होतो. क्वेश्चन G. मेक फनी सेंटेन्सेस यूजिंग अलिटरेशन इन देम. म्हणजे ॲलिटरेशनचा किंवा अनुप्रास अलंकाराचा वापर करून विनोदी वाक्य तयार करा. इथे मी तुम्हाला अलिटरेशनचा वापर करून काही वाक्य तयार करून देत आहे, ती तुम्ही समजून घ्या व लिहून काढा. कॅट्स कॅन कॅच कोल्ड ऑन काउचेस. इथे सी या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. पुढे 7 सिली शीप स्लेप्ट साऊंडली. या वाक्यामध्ये एस या ध्वनीचा पुनरुच्चार झालेला आहे. मिनिमल पेअर्स. क्वेश्चन H. रीड अँड अंडरस्टँड द फॉलोइंग वर्ड पेअर्स. स्लिप, स्लिप, सिप, शिप, बॅट, कॅट. Read aloud these pairs. You will find that pair of words differ in only one sound and there is difference in the meaning. Such kind of pairs are known as minimal pairs. Minimal pairs म्हणजे जेव्हा 2 शब्दांचा उच्चार जवळपास सारखाच असतो पण त्यांच्यामध्ये फक्त एकाच ध्वनीचा फरक असतो, ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो, त्याला इंग्रजीमध्ये मिनिमल पेअर्स असे म्हणतात. इथे आपल्याला मिनिमल पेअर्सची 3 उदाहरणे दिलेली आहेत. स्लिप, स्लिप, सिप, शिप, बॅट, कॅट. या तिन्ही शब्दांमध्ये शब्दांचे उच्चार जवळपास सारखेच आहेत, परंतु एका ध्वनीचा उच्चार बदलल्यामुळे त्या शब्दांचा अर्थ बदलला आहे. क्वेश्चन I. फाइंड अँड राईट डाऊन द मिनिमल पेअर वर्ड्स फ्रॉम द पोएम फॉर द फॉलोइंग. म्हणजे इथे काही शब्द दिले आहेत, त्या शब्दांसाठी आपल्याला कवितेतून मिनिमल पेअर असणारे शब्द शोधून लिहायचे आहेत. इथे एक उदाहरण आपल्याला दिले आहे, EYEI, आणि त्यासाठी आय हा शब्द त्यांनी दिला आहे. इतर शब्द मी स्पेलिंगसह देत आहे, तुम्ही ते लिहून घ्या. BEEB यासाठी शब्द आहे BEB. LEAVE लिव्ह यासाठी शब्द आहे LIVE लिव्ह. THINK थिंक यासाठी शब्द आहे THING थिंग. SAME सेम यासाठी शब्द आहे CAME केम. TWO2 यासाठी शब्द आहे TO2. SEEC यासाठी शब्द आहे SEAC.
आणि शेवटचा शब्द FEEL फील यासाठी शब्द आहे FILL फील. पण अ ह्युमरस सेंटेन्स विथ ड्युअल मिनिंग इंटेन्शनली इज कॉल्ड पन. म्हणजे जाणीवपूर्वक वापरलेले दुहेरी अर्थाचे विनोदी वाक्य. म्हणजे आपल्याला जो मजकूर दिलेला असतो त्यात काही शब्द असे वापरलेले असतात ज्यांचे दोन अर्थ निघतात व त्यामुळे तेथे विनोद तयार होतो. इथे आपल्याला 3 विनोद दिले आहेत जिथे पण म्हणजेच श्लेष अलंकार तयार होतो. ही उदाहरणे आपण पाहूया. रीड अँड एन्जॉय. टीचर सेड, व्हाय डज द मॅथ बुक लुक सॅड? स्टुडंट सेड, बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स. या उदाहरणामध्ये गणिताचे पुस्तक दुःखी का दिसते असे शिक्षकांनी विचारले असता विद्यार्थी उत्तर देतात कारण त्याच्यामध्ये खूप प्रश्न असतात. येथे प्रॉब्लेम्स या शब्दासाठी उदाहरणे किंवा समस्या असे दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो, म्हणून येथे विनोद तयार होतो. ए सेड, व्हाय डिड द कम्प्युटर गो टू द डॉक्टर? बी सेड, बिकॉज इट हॅड अ व्हायरस. हा विनोदसुद्धा व्हायरस या शब्दाने तयार झाला आहे. कम्प्युटर डॉक्टरकडे का जाते तर त्याच्यामध्ये व्हायरस असतो. येथे व्हायरस हा शब्द 2 अर्थाने वापरलेला आहे. तिसरे उदाहरण पहा. टीचर आस्क, व्हाय अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन? स्टुडंट आन्सर, बिकॉज इट इज टू टायर्ड. इन ब्रॅकेट प्लेज ऑन 2 टायर्स वर्सेस 2 टायर्ड. येथे 2 टायर्ड हा जो शब्द आहे याचे स्पेलिंग वेगळे आहे, परंतु उच्चार पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो की ती खूप थकलेली असते आणि तिला 2 टायर असतात. येथे टायर या शब्दामुळे विनोद तयार होतो. क्वेश्चन जे, कलेक्ट अँड क्रिएट पन्स यूजिंग जोक्स, रिडल्स एटसेट्रा. विनोद किंवा कोडी वापरून पण हा अलंकार तयार करा. येथे मी तुम्हाला 2 उदाहरणे देत आहे, ती पहा. व्हाय आर टेडी बेअर्स नेव्हर हंग्री? बिकॉज दे आर ऑलवेज स्टफ्ड. दुसरे उदाहरण पहा. व्हाय डिड द टीचर वेअर सनग्लासेस इन क्लास? बिकॉज हर स्टुडंट्स वेअर सो ब्राईट. या दोन्ही उदाहरणामध्ये पण कुठे वापरलेले आहेत हे तुम्ही शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या पहिल्या युनिटमधील 5वी कविता वन थिंग दॅट आय वंडर यावर आधारित स्वाध्याय पाहिला. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.